पल्लवी हजारे, आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। राहुरी शहरातील कृषी बाजार मिळत असल्याने समिती समोर नगर मनमाड रोड लगत देशी दारूच्या दुकानात फ्रीज तुटल्यामुळे दारू पिणाऱ्यांना खराब पाणी प्यायला मिळतंय। नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने दारूच्या दुकानात रोज हमाल, ड्रायव्हर तसेच 15 वयोगटापासून ते वयोवृद्धांपर्यंत नागरिकांचे बळी गेले। रोज 400 ते 500 गिराईक त्या दुकानात दारू पिण्यासाठी येतात। लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याने पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता दिला जातो। राहुरी पोलीस स्टेशनच्या हप्तेखोर घेणारा बीट हवालदार कोण, त्याची चौकशी करून दारू दुकानदार याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राहुरी शहरातील जनतेची आहे। पाहूयात याबाबत सविस्तर अशी बातमी। राहुरी शहरातील देशी दारू दुकानात फ्रीज तुटल्यामुळे दारू पिणाऱ्यांना खराब पाणी प्यायला मिळत असल्याने दारू विक्रेता हा लायसन्सवाला नेवासा येथील असल्याने दारू पिणारे कसे काय पाणी पितात याला जबाबदार राहुरी पोलिसांचा आशीर्वाद असल्याने राहुरी शहरातील 15 ते वयोवृद्धापर्यंत लोक दारू प्यायला येतात। लाखो रुपयांचा व्यवहार होतो, तरी राहुरीचे पोलीस निरीक्षक हे काय फक्त हप्ते घ्यायला आहेत का? राहुरी शहरातील कृषी बाजार मिळत असल्याने समिती समोर नगर मनमाड रोड लगत देशी दारूचे दुकानात फ्रीज तुटलेल्यामध्ये दारू पिणाऱ्यांना खराब पाणी प्यायला मिळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने दारूच्या दुकानात रोज हमाल, ड्रायव्हर तसेच 15 वयोगटापासून ते वयोवृद्धापर्यंत नागरिकांचे बळी गेले। रोज 400 ते 500 गिराईक त्या दुकानात दारू पिण्यासाठी येतात। लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याने पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता दिला जातो। राहुरी पोलीस स्टेशनचा हप्ताखोर घेणारा बीट हवालदार कोण, त्याची चौकशी करून दारू दुकानदारावरच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राहुरी शहरातील जनतेची मागणी आहे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदले। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।